नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महिला व बालविकास विभागाअंतर्गत येणाऱ्या संरक्षण अधिकारी या पदासाठी विचारण्यात येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1. जनगणना अधिनियम 1948 अंतर्गत माहिती देण्यास नकार दिल्यास काय परिणाम होतो? ऑप्शन आहे ए. कोणतीही शिक्षा नाही, बी. दंड किंवा कारावासाची तरतूद, सी. फक्त नोटीस, डी. नोंद रद्द. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. दंड किंवा कारावासाची तरतूद. आता पुढचा प्रश्न आहे. लोकसंख्येतील डिपेंडेन्सी रेटिओ म्हणजे काय? तर ऑप्शन आहे ए. कामगारांची संख्या, बी. कामगारांवर अवलंबून लोकांचे प्रमाण, सी. बेरोजगारी दर, डी. साक्षरतेचे प्रमाण. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. कामगारांवर अवलंबून लोकांचे प्रमाण. आता पुढचा प्रश्न आहे. NFHS नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे कोणती माहिती देते? ऑप्शन आहे ए. औद्योगिक विकास, बी. आरोग्य, पोषण व लोकसंख्या निर्देशांक, सी. कृषी उत्पादन, डी. शिक्षण गुणवत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. आरोग्य, पोषण व लोकसंख्या निर्देशांक. आता पुढचा प्रश्न आहे. डी फॅक्टो पॉप्युलेशन या संकल्पनेचा अर्थ काय? ऑप्शन आहे ए. कायमस्वरूपी रहिवासी, बी. सर्वेक्षणाच्या वेळी उपस्थित असलेली लोकसंख्या, सी. मतदारसंख्या, डी. नोंदणीकृत लोकसंख्या. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. सर्वेक्षणाच्या वेळी उपस्थित असलेली लोकसंख्या. आता यानंतरचा प्रश्न आहे. भारतात जनगणना कोणत्या कालावधीत केली जाते? ऑप्शन आहे ए. दर 5 वर्षांनी, बी. दर 10 वर्षांनी, सी. दर 7 वर्षांनी, डी. दर 15 वर्षांनी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. दर 10 वर्षांनी. आता यानंतरचा प्रश्न आहे. इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट IMR म्हणजे काय? ऑप्शन आहे ए. जन्मदर, बी. 1000 जिवंत जन्मामागे बालमृत्यू, सी. माता मृत्यूदर, डी. प्रजनन दर. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. 1000 जिवंत जन्मांमागे बालमृत्यू. आता यानंतरचा प्रश्न आहे. टोटल फर्टिलिटी रेट TFR कशाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए. लोकसंख्या घनता, बी. स्त्रीच्या आयुष्यातील सरासरी जन्मसंख्या, सी. मृत्यूदर, डी. विवाह दर. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. स्त्रीच्या आयुष्यातील सरासरी जन्मसंख्या. आता यानंतरचा प्रश्न आहे. जनगणनेदरम्यान हाऊसहोल्ड शेड्यूलमध्ये काय समाविष्ट असते? ऑप्शन आहे ए. फक्त उत्पन्न, बी. कुटुंबाची सामाजिक आर्थिक माहिती, सी. गुन्हेगारी नोंद, डी. कर माहिती. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. कुटुंबाची सामाजिक आर्थिक माहिती. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. भारतातील पॉप्युलेशन एक्सप्लोजनचा प्रमुख परिणाम कोणता? ऑप्शन आहे ए. औद्योगिक विकास, बी. बेरोजगारी व संसाधनांवरील ताण, सी. निर्यात वाढ, डी. साक्षरता वाढ. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. बेरोजगारी व संसाधनांवरील ताण. आता यानंतरचा प्रश्न आहे. सेक्स रेटिओ ॲज बर्थ SRB कशाचे मोजमाप करते? ऑप्शन आहे ए. एकूण लिंग गुणोत्तर, बी. जन्मावेळी मुलींचे प्रमाण, सी. मृत्यू दर, डी. विवाह दर. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. जन्मावेळी मुलींचे प्रमाण. आता यानंतरचा प्रश्न आहे. सेन्सस कमिशनर ऑफ इंडिया कोणत्या मंत्रालयाअंतर्गत काम करतो? ऑप्शन आहे
ए. वित्त मंत्रालय, बी. गृह मंत्रालय, सी. सामाजिक न्याय मंत्रालय, डी. सांख्यिकी मंत्रालय. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. गृह मंत्रालय. आता पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय पोषण अभियानात वापरले जाणारे डिजिटल टूल कोणते? ऑप्शन आहे ए. आरोग्य सेतू, बी. ICDS CAS, सी. डिजिलॉकर, डी. ई-श्राम. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. ICDS CAS. आता पुढचा प्रश्न आहे, भारतातील अर्बनायझेशन रेट वाढण्याचे मुख्य कारण काय? ऑप्शन आहे ए. जन्मदर वाढ, बी. ग्रामीण शहरी स्थलांतर, सी. मृत्यूदर वाढ, डी. साक्षरता घट. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. ग्रामीण शहरी स्थलांतर. आता यानंतरचा प्रश्न आहे, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेटिओ MMR म्हणजे काय? ऑप्शन आहे ए. 100 जन्मांमागे मृत्यू, बी. 1,00,000 जिवंत जन्मामागे माता मृत्यू, सी. बालमृत्यू, डी. स्त्री लोकसंख्या. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. 1,00,000 जिवंत जन्मामागे माता मृत्यू. आता यानंतरचा प्रश्न आहे, जनगणना माहिती गोपनीय ठेवण्याची जबाबदारी कोणावर असते? ऑप्शन आहे ए. जिल्हाधिकारी, बी. गणनाकार व सर्वेक्षण अधिकारी, सी. पोलीस, डी. ग्रामसभा. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. गणनाकार व सर्वेक्षण अधिकारी. आता पुढचा प्रश्न आहे, बिलो पॉवर्टी लाईन BPL मोजणीचा उपयोग कशासाठी होतो? ऑप्शन आहे ए. कर वसुली, बी. लाभार्थी ओळख, सी. मतदार यादी, डी. रोजगार निर्मिती. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. लाभार्थी ओळख. आता पुढचा प्रश्न आहे, चाइल्ड सेक्स रेटिओ कशासाठी वापरली जाते? ऑप्शन आहे ए. साक्षरता मोजण्यासाठी, बी. लिंग असमतोल ओळखण्यासाठी, सी. मृत्यूदरासाठी, डी. आरोग्य सुविधा. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. लिंग असमतोल ओळखण्यासाठी. आता यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय महिला धोरणाचा मुख्य आधार कोणता? ऑप्शन आहे ए. लोकसंख्या नियंत्रण, बी. लैंगिक समानता व सशक्तीकरण, सी. रोजगार मर्यादा, डी. शिक्षण निर्बंध. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. लैंगिक समानता व सशक्तीकरण. आता पुढचा प्रश्न आहे, एन्युमिरेटरची नियुक्ती कोण करते? ऑप्शन आहे ए. केंद्र सरकार, बी. जिल्हा प्रशासन, सी. ग्रामसभा, डी. पंचायत समिती. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. जिल्हा प्रशासन. आता पुढचा प्रश्न आहे, जनगणनेत हाऊसलेस पॉप्युलेशन म्हणजे कोण? ऑप्शन आहे ए. झोपडपट्टी रहिवासी, बी. रस्त्यावर राहणारी लोकसंख्या, सी. भाडेकरू, डी. स्थलांतरित. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. रस्त्यावर राहणारी लोकसंख्या. आता पुढचा प्रश्न आहे, भारतातील लोकसंख्या वाढ दर कमी होण्याचे प्रमुख कारण कोणते? ऑप्शन आहे ए. मृत्यूदर वाढ, बी. कुटुंब नियोजन उपाय, सी. स्थलांतर, डी. बेरोजगारी. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. कुटुंब नियोजन उपाय. आता पुढचा प्रश्न आहे, वर्क पार्टिसिपेशन रेट म्हणजे काय? ऑप्शन आहे ए. बेरोजगारांची संख्या, बी. काम करणाऱ्या लोकांचे प्रमाण, सी. साक्षरतेचा दर, डी. स्थलांतर दर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. काम करणाऱ्या लोकांचे प्रमाण. आता यानंतरचा प्रश्न आहे, NFHS सर्वेक्षण कोण करते? ऑप्शन आहे ए. जनगणना विभाग, बी. IIPS इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस, सी. नीती आयोग, डी. WHO.
तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, IIPS इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस. आता यानंतरचा प्रश्न आहे डेमोग्राफिक डिव्हिडेंट म्हणजे काय? ऑप्शन आहे ए. लोकसंख्या घट, बी. कामकाजाच्या वयोगटाचे जास्त प्रमाण, सी. वृद्ध लोकसंख्या, डी. बाल लोकसंख्या. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, कामकाजाच्या वयोगटाचे जास्त प्रमाण. आता पुढचा प्रश्न आहे सॅम्पल सर्वेचा उपयोग कशासाठी होतो? ऑप्शन आहे ए. संपूर्ण माहिती, बी. मर्यादित नमुन्यावरून अंदाज, सी. जनगणना बदल, डी. कर ठरवणे. आणि उत्तर आहे ऑप्शन बी, मर्यादित नमुन्यावरून अंदाज. आता यानंतरचा प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या घनता कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहे ए. केरळ, बी. बिहार, सी. पश्चिम बंगाल, डी. उत्तर प्रदेश. आणि उत्तर आहे ऑप्शन बी, बिहार. आता यानंतरचा प्रश्न घेऊया कास्ट सेन्सस संदर्भात मुख्य वादाचा मुद्दा कोणता? ऑप्शन आहे ए. खर्च, बी. डेटा गोपनीयता व राजकीय परिणाम, सी. तंत्रज्ञान, डी. कर्मचारी. आणि उत्तर आहे ऑप्शन बी, डेटा गोपनीयता व राजकीय परिणाम. आता यानंतरचा प्रश्न आहे सर्वेक्षण अधिकारी पदासाठी सर्वात महत्त्वाचे कौशल्य कोणते? ऑप्शन आहे ए. लेखन, बी. डेटा विश्लेषण व अचूकता, सी. भाषांतर, डी. संगणक हार्डवेअर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, डेटा विश्लेषण व अचूकता. आता पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय पोषण मिशन पोषण अभियानची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन आहे ए. 2016, बी. 2018, सी. 2019, डी. 2020. आणि उत्तर आहे ऑप्शन बी, 2018. आता यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिली जनगणना कधी झाली? ऑप्शन आहे ए. 1861, बी. 1872, सी. 1881, डी. 1901. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, 1872. भारतातील पहिली जनगणना 1872 साली झाली. भारतातील पहिली जनगणना व्हाईसरॉय लॉर्ड मेयो यांच्या कार्यकाळात 1872 झाली होती, परंतु ती जनगणना एकसंध किंवा पूर्ण नव्हती. आता पुढचा प्रश्न आहे महिला व बाल विकास मंत्रालयाची स्थापना कधी झाली? ऑप्शन आहे ए. 2004, बी. 2006, सी. 2008, डी. 2010. आणि उत्तर आहे ऑप्शन बी, 2006. आता यानंतरचा प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते? ऑप्शन आहे ए. महाराष्ट्र, बी. उत्तर प्रदेश, सी. बिहार, डी. पश्चिम बंगाल. आणि उत्तर आहे ऑप्शन बी, उत्तर प्रदेश. आता यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या संविधानातील कलम 15 कोणत्या बाबीशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बी. भेदभावास मनाई, सी. धर्मस्वातंत्र्य, डी. शिक्षणाचा हक्क. आणि उत्तर आहे ऑप्शन बी, भेदभावास मनाई. भारताच्या संविधानातील कलम 15 हे भेदभावाशी मनाई या बाबीशी संबंधित आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक साक्षरता दर असलेले राज्य कोणते? ऑप्शन आहे ए. महाराष्ट्र, बी. केरळ, सी. तामिळनाडू, डी. कर्नाटक. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, केरळ. आता पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन आहे ए. 1989, बी. 1992, सी. 1995, डी. 2000. आणि उत्तर आहे ऑप्शन बी, 1992.
राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना ही 1992 साली झाली. आता यानंतरचा प्रश्न आहे, लिंग गुणोत्तर म्हणजे काय? तर ऑप्शन आहे ए. पुरुषांची संख्या, बी. प्रति 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या, सी. लोकसंख्या वाढ दर, डी. साक्षरतेचे प्रमाण. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. प्रति 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या. आता पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर ऑप्शन आहे ए. ब्रह्मपुत्रा, बी. गंगा, सी. गोदावरी, डी. कृष्णा. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. गंगा. भारतातील सर्वात लांब नदी गंगा नदी आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे, बालविवाह प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन आहे ए. 2005, बी. 2006, सी. 2007, डी. 2008. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. 2006. बालविवाह प्रतिबंधक कायदा हा 2006 या वर्षी लागू झाला. आता यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते? ऑप्शन आहे ए. महिला व बालविकास, बी. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, सी. गृह मंत्रालय, डी. ग्रामीण विकास. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय. आता यानंतरचा प्रश्न आहे, नीती आयोगाची स्थापना कधी झाली? ऑप्शन आहे ए. 2013, बी. 2015, सी. 2016, डी. 2017. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. 2015. नीती आयोगाची स्थापना 2015 साली झाली. आता यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? ऑप्शन आहे ए. पुणे, बी. अहमदनगर, सी. नागपूर, डी. नाशिक. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. अहमदनगर. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा हा अहमदनगर जिल्हा आहे. महिला सशक्तीकरणाचा मुख्य उद्देश कोणता? ऑप्शन आहे ए. लोकसंख्या नियंत्रण, बी. महिलांना सामाजिक, आर्थिक व राजकीय समानता, सी. रोजगार निर्मिती, डी. शिक्षण मर्यादित करणे. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. महिलांना सामाजिक, आर्थिक व राजकीय समानता. आता यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या? ऑप्शन आहे ए. प्रतिभा पाटील, बी. सुचेता कृपलानी, सी. इंदिरा गांधी, डी. सरोजिनी नायडू. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. सुचेता कृपलानी. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या होत्या. आता यानंतरचा प्रश्न आहे, आशा वर्कर कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए. शिक्षण, बी. आरोग्य सेवा, सी. कृषी, डी. प्रशासन. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. आरोग्य सेवा. आता यानंतरचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग NCPCR कधी स्थापन झाला? ऑप्शन आहे ए. 2006, बी. 2007, सी. 2008, डी. 2009. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. 2007. भारताचा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग NCPCR 2007मध्ये स्थापन झाला. आता यानंतरचा प्रश्न आहे, जनगणनेदरम्यान घरगुती माहिती कोण गोळा करतो? ऑप्शन आहे ए. पोलीस अधिकारी, बी. गणनाकार, सी. शिक्षक, डी. ग्रामसेवक. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. गणनाकार म्हणजेच इन्युमिरेटर. आता यानंतरचा प्रश्न आहे, स्वयंसहायता गट SHGचा मुख्य उद्देश काय? तर ऑप्शन आहे ए. कर वसुली, बी. आर्थिक स्वावलंबन, सी. लोकसंख्या नियंत्रण, डी. निवडणूक प्रक्रिया. आणि उत्तर आहे ऑप्शन बी.
आर्थिक स्वावलंबन. आता यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर ऑप्शन आहे ए महाराष्ट्र, बी मध्य प्रदेश, सी छत्तीसगड, डी ओडिसा. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मध्य प्रदेश. भारतातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेले राज्य मध्य प्रदेश आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कधी सुरू झाली? ऑप्शन आहे ए 2013, बी 2015, सी 2016, डी 2017. आणि आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 2015. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2015मध्ये सुरू झाली. आता पुढचा प्रश्न आहे, ग्रामीण भागातील आरोग्य सेवेसाठी कोणती संस्था महत्त्वाची आहे? ऑप्शन आहे ए PHC, बी प्राथमिक आरोग्य केंद्र PHC, सी जिल्हा परिषद, डी नगर परिषद. आणि उत्तर आहे ऑप्शन बी प्राथमिक आरोग्य केंद्र PHC. आता यानंतरचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय पोषण महिना कोणता? ऑप्शन आहे ए ऑगस्ट, बी सप्टेंबर, सी ऑक्टोबर, डी नोव्हेंबर. आणि उत्तर आहे ऑप्शन बी सप्टेंबर. भारताचा राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर महिना आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते? तर ऑप्शन आहे ए मध्य प्रदेश, बी राजस्थान, सी महाराष्ट्र, डी उत्तर प्रदेश. आणि उत्तर आहे ऑप्शन बी राजस्थान. भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार राजस्थान आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय कुपोषण मुक्त भारत अभियान कोणत्या योजनेशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए ICDS, बी पोषण अभियान, सी NHM, डी NRLM. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पोषण अभियान. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.